मॅम 15. हा 15 येईल. हे 15 कोणाचं एज झालं बाळा? मॅम 45चं. आ 15 हे कोणाचं एज झालं असं विचारलं मी. मॅम 15 ह्याचं त्या मुलाचं. राईट. मुलाचं एज काय झालं? 15 झालं. ओके. 15 येस मॅम. झाल्यानंतर मग आईचं एज काय झालं आपलं? 50 आलं ना. म्हणजे जेव्हा आपण हां. 3x + 5 इज इक्वल टू करू तर तुम्हाला 50 हे आन्सर येऊन जाईल. ओके. चेक करा. येस म्हणजे मॅम. आपलं आन्सर काय येतं? 15 येतं. चिल्ड्रन्सचं एज विचारलंय ना. येस. येस. क्लिअर आहे का आता बाळांनो येस हे? मॅम. हम्म. येस मॅम. कोणाकडे काही दुसरी ट्रिक असेल तर तुम्ही शेअर करू शकता. म्हणजे इथे नाही शेअर करायची, ग्रुपमध्ये सांगू शकता. ओके. तुमचा जो ग्रुप आहे त्यामध्ये तुम्ही सांगा. ठीक आहे. येस मॅम. हम्म. हॅलो. हा बाळा. काही नाही मॅम, मला नेक्स्ट वाटलं. क्वेश्चन रीड करायचं बाळा. येस मॅम. 5 years ago, if the total of the ages of Komal and Sweta is 25 years, what will be the total of their ages 5 years hence? Hello. येस बेटा. मॅम रीड केलो. हम्म. काय कळालं याच्यामधून? मॅम ह्यानी म्हणलेले आहे 5 वर्षापूर्वी हम्म. कोमल आणि श्वेताचे एज होते 25. 25. हम्म. हा. पुन्हा अजून व्हॉट विल बी द टोटल ऑफ देअर एजेस 5 years hence. अजून 5 वर्षानंतर त्यांचे वर्ष किती होईल असं वाटतं. हम्म. हॅलो. काय येईल मग? मॅम असंच आहे ना? हॅलो आ मॅम. बोल ना बाळा. मॅम असंच आहे ना? असंच आहे ना? हा बरोबर बेटा. हा. म्हणजे आता त्यांनी काय केलंय, 5 वर्षाच्या अगोदरचं त्यांनी एज सांगितलंय श्वेताचं आणि कोमलचं. राईट. आणि त्यांनी येस. असं विचारलंय की व्हॉट विल बी द टोटल ऑफ द एजेस 5 years हेन्स. येस. येस. हा. मग काय कराल, कोण सांगेल? एनी आयडिया? नो मॅम, तुम्हीच सांगा समजून. डोकं लावायचंय सगळ्यांनी. हम्म. तुम्हाला नंतर प्रॅक्टिस सेट पण सोडवायचा असतो ना. मी जर हे सांगितलं नसतं तर तुम्ही केलं नसतं का बाळांनो सॉल्व क्वेश्चन? येस चिन्मय. आपली एक्झाम 2 महिन्याच्या जवळ आली. 2 महिने पण नाही राहिले. राईट. हम्म. आता बघा. येस प्रो. मॅम तुम्ही ते एक्स तुम्ही हे केलं ना तसं. हम्म. एक्स. काय करायचं? एक्स एक्स एक्स. म्हणजे आता श्वेता प्लस कोमल हम्म. इक्वल्स टू 25 years. म्हणजे आधी 5 years आधी. मग पुन्हा 5 yearsच्या नंतर ते ऍडिशन टोटल त्या दोघींचं 25 आहे ना. येस. तर त्याला आता श्वेता श्वेता प्लस कोमल इज इक्वल कोमल टू इक्वल्स टू 25. इयर्स. हा. हम्म.
पुन्हा 25. आता बघा त्यांनी काय सांगितलंय, 5 इयर्सच्या अगोदरचं सांगितलंय. बरोबर. त्यामुळं आता हा. आपल्याला काढताना काय करावं लागेल, त्याच्यामध्ये ऍड काय करावं लागेल, 10 इयर्स. बरोबर. कारण त्यांनी काय विचारलंय, 5 इयर्स नंतर. ओके, म्हणजे आत्ताच्या 5 इयर्स नंतर. बरोबर आहे का स्पृहा? हा, म्हणजे आत्ताचं आन्सर येतो कंडिशनचं 35. म्हणजे आत्ताचं एज त्यांनी काय सांगितलंय का, नाही सांगितलंय. ओके, राईट बेटा. आता हे जे ट्वेंटी येस. फाईव्ह इयर्स सांगितलेलं आहे, हे कधीच सांगितलंय, 5 इयर्स अगोदर. म्हणजे आता समज आता हे 2025 आहे, तर त्यांनी 2020चं एज सांगितलंय. ओके. पण विचारताना त्यांनी कधीच विचारलंय, 2030चं एज विचारलंय. ओके. तर त्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा राहिला, 10 इयर्सचा राहिला ना. येस ऑर नो? येस. त्यामुळे आपल्याला काय येस. करायला लागेल, +10. म्हणजे आपलं काय होईल, आन्सर निघेल. येस. येस. हम्म. मॅम, पण जर असं विचारलं तर श्वेताची एज किती असेल किंवा कोमलची एज किती असेल? तिथं नाही आहे ना तसं विचारलं. व्हॉट विल बी द टोटल ऑफ द एज. हा, कळलं. पण असं जर वेगळा क्वेश्चन आला तर एक्झाम. हा, आता बघा हे 1 मिनिट हा. आता 25 इयर्स झालं. ओके, ह्या दोघींचे एज झालं. राईट. आता त्याच्यामध्ये +5 ने कोण वाढलं, +5 ने +5 ने. श्वेता वाढली, आणि +5 नेच कोमल ही वाढली. राईट. येस. ओके. असं नाही होणार की कोमल 2 वर्षांनी वाढली आणि श्वेता 3 वर्षांनी वाढली. राईट. हा. आणि मॅम, जर ना ते इव्हन नंबर असले असते तर एक आपण मिनिट, डिवाइड एक मिनिट केलं स्पृहा. असतं ना. 1 मिनिट. आता हे +5 ने ह्या वाढलेले आहेत दोघी जणी. राईट. येस. ओके. तर ह्यांचं हे 35 झालं ना. हे आपण ऍड करायचं विसरलो, डायरेक्ट आपण काय केलं, 10 इयर्सने ऍड केलं. राईट. या दोघींचं +5 +5 इयर वाढवावं लागेल ना. हा. ओके. ह्या दोघीही +5 ने वाढलेले आहेत ना, म्हणजे 5 इयर्सनेच वाढलेले आहेत. राईट. येस. लक्षात येते का? समीरा, अनम्यूट करायचं बेटा. येस मॅम. हा, तुला लक्षात येते का बाळा, हे मी काय सांगायचा प्रयत्न करते. आता बघ, श्वेता आणि कोमलचं टोटल एज आहे 25 इयर्स. ओके. बट आता 25 इयर्सच्या आता आहेत त्या सध्या, म्हणजे 25 इयर्स त्यांचं सांगितलेलं आहे टोटल एज. बरोबर. बट त्यांनी वाढणार आहेत 5 इयर्सने. ओके. तर त्या दोघीही, म्हणजे कधीच सांगितलेलं आहे, 5 इयर्स अगोच सांगितलंय. ओके. ते कधी सांगतायत, आत्ता सांगतायत. बरोबर. म्हणजे 5 वर्ष अगोदरचं कधी सांगतायत, 5 वर्षानंतर सांगतायत. मग 5 वर्षानंतर सांगतायत, तर तेव्हा 5 वर्षाच्या आधी त्या 25 इयर्सच्या होत्या. मग 5 वर्षानंतर दोघींचं वय 5 5 इयर्सने वाढणार. राईट. येस हो. बेटा. ओके. त्यामुळे काय झालं, 35 झालं. ओके. येस मॅम. मग 35 झाल्यानंतर त्यांनी काय म्हणतायत की, व्हॉट विल बी द टोटल ऑफ ऑफ देअर एजेस 5 इयर्स हेन्स. आता त्यांनी काय विचारलंय, पुढच्या 5 वर्षानंतर त्यांचं एज किती होईल. तेव्हाही काय होईल, +35 +5 इयर्सने कोमल वाढणार आहे, +5 इयर्सने कोण वाढणार आहे, श्वेता. ओके. येस समीरा. येस मॅम. हा, तर किती येईल आपलं आन्सर. मॅम, मग 45 येईल. हा, आपलं टोटल म्हणजे ऑप्शन काय आपला येईल, 45 इयर्स. आता 35 इथे का दिलंय तुम्हाला, हे चुकवण्यासाठी. आता तुम्ही काय करणार, 5 इयर्स अगोच दिलंय, त्याच्यामुळे तुम्ही काय करणार, 25 इयर्स +5 +5 दोघींचे 5 5 ने वाढ करणार आणि आन्सर काढणार, म्हणजे 35 येतं. मग काही जण काय म्हणतात की आलं आन्सर म्हणून 35 देऊन टाकतात. बट पुढचंही 5 इयर्सने वाढवलंय ना त्यांनी, पुढचंही विचारलेलं आहे की पुढच्या 5 वर्षांनी त्यांनी किती होतील.
5 वर्षांनी जर त्यांचं एज काढायचं झालं टोटल, तर ते किती होईल? तर दोघींचं काय येईल? 45. म्हणजे टोटल एज काय येईल? 45. ओके. येस मॅम. हा, तर आपला आन्सर काय येईल? 45 इयर्स. मॅम मला हे नव्हतं माहिती की अजून एकदा 5+5 ऍड करायचं आहे ते. येस, आपलं फर्स्ट टाइम आपण तेच केलं होतं. 25 इयर्स प्लस 10 का केलं? कारण 5 ने ते वाढते आणि 5 ने श्वेताही वाढते. ओके, त्यामुळे आपण 35 केलं. पण 35 हे कधीच झालं? रिसेंटचं, म्हणजे आत्ताचं एज त्यांचं 35 निघालं, राईट? कारण हे विचारलं होतं हा. 5 इयर्स अगोचं. त्यामुळे आपल्याला रिसेंटचं जे एज होतं ते माहित नव्हतं. 35 आता आत्ताचं एज झालं त्यांचं. आणि इथून पुढे जर 5 वर्षांनी काढायचं म्हटलं तर कोमल ही 5 वर्षांनी वाढेल आणि श्वेता ही 5 वर्षांनीच वाढेल. त्यामुळे हे 10 इयर्स ऍड झाले, राईट? येस. येस समीरा, क्लिअर आहे बाळा? येस मॅम. नेक्स्ट घ्यायचं समीरा. हो. हम्म. समीरा, क्वेश्चन रीड करायचं बाळा. ओके मिस. The total of the ages of the three brothers is 25 years. If one of the brother is 11 year old, what is the age of each of the twin brothers? हम्म. आता टोटल एजेस ऑफ आता थ्री ब्रदर्सचे एजेस किती आहेत टोटल? 25 years. विचारलंय का आपल्याला? म्हणजे एका एका ब्रदरची एज किती आहे? हम्म. कसं काढणार? अं, आता एका ब्रदरचं एज दिलेलं आहे ना. 11 years. हम्म. आता काय करणार? मी जसं सांगितलं होतं मगाशी, XYZ असं कन्सिडर करायचं. तसं करून काढू शकाल का तुम्ही? येस मिस. कसं कराल मग? 3x. मॅम मायनस करायचं आहे का? आता बघ, टोटल आपल्याला किती सांगितलंय? टोटल लिहून घ्या. टोटल एज ऑफ थ्री ब्रदर्स असं करायचंय, इज इक्वल टू थ्री ब्रदर्सला आता तुम्ही काय करतात? एक ABC करा मे बी. ओके, किंवा XYZ ही फुट केलं तरी चालेल. किंवा बघा आता, आता एक जर आपण बघितलं, आता 25. ओके, सगळं काही करायची गरज नाही. आता 25 मधून काय करायचं तुम्हाला? -11 करावं लागेल. कारण 25 हे टोटल आहे. टोटल मधून 11 का मायनस करायचं? कारण एका ब्रदरचं एज आपल्याला 11 दिलेलं आहे. ओके, त्याच्यामुळे आपलं टोटल जर मायनस जर केलं तर काय येईल आपलं? 14 इयर्स. येते का बघा? येस. 14 येते का? ओके. येस. मग आता 14 जर आलं तर आता ते 14 कोणाचं असणार आहे? या दोघांचं वय असणार आहे. ओके, राहिलेल्या दोघांचं. येस ऑर नो गाईज? येस मॅम. ओके. आणि त्यांनी तिथं काय म्हटलं की ट्विन्स आहेत, राईट? आता ट्विन्स असताना काय असतं? एकदाच जन्म घेतात, राईट? हो. येस बाळांनो. हा, त्यामुळे येस. ट्विन्सचं एज काय असणार आहे? आपलं सेम असणार आहे, राईट? आणि मिस. सेम, त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल? 14 ÷ 2 किंवा 14चे हाफ मध्ये डिव्हिजन करायचे. ओके, म्हणजे 7 हे काय होईल मग? बाकीच्या दोन ब्रदर्सचं एज येईल, राईट? येस. येस ऑर नो बेटा? आणि येस क्वेश्चन मॅम. मध्ये काय विचारलंय? व्हॉट इज द टोटल एज नाही विचारलं. टोटल एज ऑफ ट्विन ब्रदर विचारलं असतं काय आलं असतं? 14. बट इथे काय विचारलंय? व्हॉट इज द एज ऑफ इच ऑफ ट्विन ब्रदर्स, म्हणजे प्रत्येक जर ट्विन ब्रदर जर घेतला तर त्याचं एज किती येईल? त्यामुळे काय येईल? 7 इयर्स हा आपला ऑप्शन येईल. बट तुम्हाला जर तिथे विचारलं असतं व्हॉट इज द टोटल एज ऑफ ट्विन्स ब्रदर्स, तर तुम्ही काय ऑप्शन चूज केला असता? फर्स्ट ऑप्शन. येस समीरा? येस मॅम. आता क्लिअर आहे का सगळ्यांना बाळांनो? बघा, चेक करा.
सगळ्यांना क्लिअर आहे का हा क्वेश्चन? येस मॅम, तुम्ही आता हे सगळे क्वेश्चन घेणार आहात ना? येस मॅम. 9 पर्यंत जेवढे होतील तेवढे घेणार आहे. ओके. ओके. येस. आता नेक्स्ट क्वेश्चन कोण रीड करेल? समीरा, म्यूट करायचं बाळा. सान्वी चौधरी, अनम्यूट करायचंय. सान्वी. सान्वी चौधरी, अनम्यूट करायचंय बेटा. सान्वी चौधरी, आर यू देअर? सान्वी चौधरी. रिप्लाय का करत नाही बेटा तुम्ही? अवधूत मराठे, अनम्यूट करायचं बेटा. येस मॅम. रीड करायचं क्वेश्चन. ओके. क्वेश्चन नंबर 5. If Suraj was 25 years old 10 years ago, after how many more years will he become 40 years old? हम्म काय कळालं क्वेश्चन मध्ये? कळालाय क्वेश्चन की नाही? मॅम 2 मिनिटं. हम्म आणि सानवी बेटा असं नाही करायचं, नाहीतर मग रिमूव्ह व्हायचं ग्रुप मधून, ह्याच्यामधून. ओके. जर मॅम रिप्लाय कळालाय. द्यायचा नसेल तर. सानवी, मॅम मी कळाला. दोघांचे 3 टाइम्स बघितलंय, तुझं रिस्पॉन्स नाहीये सानवी चौधरी. ओके. येस बेटा. अवधूत, मॅम कळाला क्वेश्चन? सू हा हम्म 25 years old म्हणजे 10 years ago म्हणजे 10 वर्ष आधी सूरज हम्म 25 yearsचा होता. हम्म आणि त्यांनी विचारलंय मग अजून किती इयर्स नंतर तो 40 इयर्सचा होईल. हम्म मग कसं काढशील आन्सर? आता मॅम बघा. ते नाही कळत. ओके. खूप इझी आहे बाळांनो, थोडस ट्रिकचा यूज करायचंय किंवा थोडस क्वेश्चन मध्येच आन्सर असतं कधी कधी. आता बघ, 25 इयर्स ओल्ड कधी सांगतायत? 10 इयर्स अगो, म्हणजे 10 वर्ष आधी तो कितीचा होता? 25 इयर्स. ओके बेटा. हा ओके. आता जर आता 10 इयर्स नंतर, आता 10 इयर्स अगोच त्यांनी 25 दिलंय. मग जर आता आत्ताच जर रिसेंटचं काढायचं झालं तर आपण काय करू? +10. येस बेटा. हा ओके. म्हणजे 10 वर्षानंतर, म्हणजे 10 इयर्सच्या अगोदरचं 25 दिले. 10 इयर्सच्या नंतरचं जर काढायचं झालं तर त्याचं एज किती येईल? 35. ओके. 35. ओके बेटा. आणि त्यांनी हा काय मॅम मग म्हणताय, ऐक ना. मग त्याच्यानंतर काय म्हणते, आफ्टर हाऊ मेनी मोर इयर्स विल ही बिकम 40 इयर्स. आता जर आता हे जे तुम्ही एज काढलं त्याच्यानंतर त्याला किती वर्ष लागतील 40 इयर्स व्हायला? तर किती लागतील आपल्याला? 5 इयर्स. येस बेटा. हा ओके. म्हणजे आपला ऑप्शन काय येईल? 2. 5 इयर्सने जर 2. ऍड केलं तर आपलं आन्सर काय येतं? 40 येतं. राईट. म्हणजे तो काय होईल, आताच्या एज नुसार तो जर त्याच्यामध्ये +5 ऍड केले तर तो 40 इयर्सचा होऊ शकतो. ओके. म्हणजे हाऊ मेनी मोर इयर्स हे जे विचारले तिथे आन्सर काय येईल आपलं? 5 इयर्स. 5 इयर्स विल ही बिकम 40 इयर्स. ओके. आफ्टर 5 इयर्सने तो काय होईल? 40 इयर्सचा होईल. येस बेटा. हा कळालंय का की डाऊट आहे? हा मॅम कळालं. ओके. नाही डाऊट नाही. ओके. नेक्स्ट घ्यायचं क्वेश्चन. सगळ्यांना क्लिअर आहे का सांगा? कोणाला काही डाऊट आहे या क्वेश्चन मध्ये?
ओके, खूप जणांचे आन्सर आलेले आहेत. आराधना रमेश बोरुडे, अनम्यूट करायचं बेटा. आराधना. वेर इज आराधना? ओके, स्पृहा, read this question. Chaitanya's present age is 1 by 3 of his father's present age. If Chaitanya's mother is 5 years younger than his father, if Chaitanya is 13 years old today, what would be the age of Chaitanya's mother at the time of his birth? तर हे काय आहे? हा क्वेश्चन असा आहे की चैतन्य नावाचा एक मुलगा आहे. हम्म. आता तो 13 इयर्सचा आहे. तर असं म्हणलं की आता 13 इयर्सचा नाहीये चैतन्याचे जे बाळा. बाबा 13 इयर्सचं नाही सांगितलंय बाळा. इफ चैतन्य इज 13 इयर्स ओल्ड टुडे लिहिलं ना. 1/3, 1/3, 1/3. येस और नो स्पृहा? हा पण हे बघा ना, इफ चैतन्य इज 13 इयर्स ओल्ड टुडे इथे दिलंय. हा, तिथे दिले. वरती काय दिले फर्स्ट सेंटेन्स मध्ये? चैतन्य's present age is 1 by 3 of his father's present age. म्हणजे हा. त्यांचे त्याचे जे बाबांचे जे हे आहे ना एज, हम्म. त्यांच्या एजचं 1/3 हम्म. 1/3 ऑफ त्याचं एज आहे. हम्म. चैतन्याची आई अ, त्या- चैतन्याच्या बाबांपेक्षा 5 वर्षाने हम्म. त्या छोट्या आहेत. हम्म. मग इथे इफ चैतन्य आज जर 13 इयर्सचा असेल, हम्म. तर त्याच्या आईची एज त्याच्या बर्थच्या टाइपला काय असेल? हा, म्हणजे चैतन्याचं जर आत्ताच एज किती असेल? 13 इयर्स असेल. ओके. हा. आणि त्याची जी आई आहे ती बाबांपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. राईट? येस. तर चैतन्याच्या मदरचं एज हे कधीच सांगितलं त्यांनी? जेव्हा चैतन्य जन्मला तेव्हाच एज किती असेल असं विचारलंय. कोणाचं? चैतन्याच्या आईचं. हा. हम्म. काय कराल मग? मग आधी आपण 1/3 त्याच्या बाबांचे एज ते फाइंड आउट करायचं का? हा. तर 13 इंटू 1/3 करायचं. आता हम्म. 13 इंटू 1/3 कसं करणार? आधी 13 ला 3 ने डिवाइड करायचं. पण त्याचा हम्म. आन्सर पॉइंट मध्ये येतंय. मग 1 मिनिट हा गाईज. मॅम ऍक्च्युली 3 आता येतंय पण ते 1/3. ओके. हा. म्हणजे चैतन्य प्रेझेंट एज म्हणजे दोघांचंही प्रेझेंट एज सांगितलेलं आहे. राईट? म्हणजे येस. चैतन्याचं 1/3 ऑफ हिज फादर एज. चैतन्यच मदर इज 5 इयर्स यंगर. आता 5 इयर्स यंगर म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल तिथे? 5 इयर्स यंगर म्हणले की मायनस करायला. हम्म. मॅम कळत नाही ते. 1 मिनिट, 1 मिनिट हा. कोणाकोणाला कळालाय क्वेश्चन?
कोण सांगेन? आता थांबा. चैतन्यच प्रेझेंट एज इज 1/3 ऑफ हिज फादर आणि त्याची मदर जी आहे ते 5 इयर्सने लहान आहे असं दिलंय. म्हणजेच आपल्याला 5 इयर्स चैतन्याचं एज आणि मॉमचं एज काय करावं लागेल आपल्याला? 1 मिनिट हा गाईज. कोणाकोणाला येतं? कोणी काय लावलं मॅम डोकं? अन्वीने हँड रेस केलाय, ओजस्वीने पण केलाय. ओके 1 मिनिट. ओजस्वीचा नाही दिसत आहे. अन्वीचा आहे. हा अन्वी बेटा सांगू शकशील? येस मॅम. हम्म. त्यामध्ये त्यांनी चैतन्याच्या फादरची एज म्हणजे 1/3 पार्ट दिली आहे. आता जो हम्म. चैतन्याची एज आहे तर आपण 3 मल्टिप्लाय केलं तर ती त्याच्या फादरची एज होईल. 3 ने मल्टिप्लाय केलं. आणि राईट मग राईट राईट. त्याची मम्मी 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय आणि होतं? चैतन्याची 13 इंटू 3 किती येतं? 69 राईट. 39. नाही 39. मॅम 39. हा 39 सॉरी सॉरी 39. ओके. 39. हा 39 केल्यानंतर -5 करायचं म्हणजे त्याच्या मदरचं एज येईल. येस मॅम. ओके. तर मॅम किती येईल -5 आन्सर? केल्यानंतर 34 आन्सर येतं. 34. येस. आणि मग आणि मॅम 34 त्यांनी मायनस विचारलं की बोल बेटा. मॅम मॅम 21. 34 मॅम 34 -13 करायचं कारण की 13 करायचं. त्यांनी येस. चैतन्य त्याच्या बर्थच्या टाइमची एज विचारली विचारले. म्हणून. ओके 21 इयर्स आन्सर येईल ना? येस कळालं. येस मॅम. ओके. कळाले सगळ्यांना मॅम की कोणाला डाऊट आहे? मॅम मला एक डाऊट आहे. आता तिने कसं फाइंड आउट केलं की 3 ने मल्टिप्लाय केलं त्याच्या हे बघ बाळा. बाबांची एज होती? 1/3 काय सांगितलंय? फादर्सचं म्हणजे चैतन्याचं प्रेझेंट एज ही किती आहे? 1/3 ऑफ फादर्स प्रेझेंट एज. ओके. आता चैतन्याचं एज किती दिलंय आपल्याला? आपल्याला चैतन्याचं एज दिलंय 13. ओके. मग 13 असेल आणि इज इक्वल टू काय सांगितलं त्यांनी? 1/3 ऑफ 1/3 फादर्स एज. राईट. हा. त्यामुळे 1/3 जो पार्ट आहे तो काय होईल? 13 इंटू 3 होईल. राईट बेटा? ओके. हा कळालं. कळालं? इंटू हा 3 फक्त इज हा इक्वल टू 39. कळालं आता. हे फादरचं एज आलं. ओके बेटा. त्याच्यानंतर हो आता 39 बाकीचं सगळं कळालं. -5 का करायचं? कारण आई काय आहे? वडिलांपेक्षा 5 इयर्सने छोटी आहे. त्यामुळे 34 येतं. ओके. आणि 34 आल्यानंतर आता हे 34 कोणाचं एज झालं? मदरचं एज झालं. ओके. बट आता 34 -13 का करायचं? कारण जेव्हा चैतन्याच्या बर्थचं विचारलंय ना, जेव्हा चैतन्याचा बर्थ झाला त्या टायमिंगला तिचं एज काढायचं आपल्याला. इज इक्वल टू किती झालं? 21 इयर्स. ओके. येस ऑर नो गाईज? येस. येस ओके. मॅम. ओके ठीक आहे. मग आपण क्लोज करायचं का? ओके 9:06 झालेले आहेत. चालतंय ना. स्पृहा इज वेटिंग फॉर समथिंग एल्स. स्मॉल किड आहे तो आपल्यातला. येस स्पृहा. येस मॅम त्याच्यासाठी पण आहे आणि उद्या ट्रिप जाणार आहे ना त्याच्यासाठी पण आहे. ओके.
उद्या किती वाजता ट्रिप जाणार आहे तुमची? रात्री 8 वाजता आम्ही स्कूल मधून निघणार आहोत हम्म. आणि मग पुन्हा सकाळी पोहोचतो आम्ही. ओके. कधी जाणार आहे आज ट्रिप, कधी जाणार आहे तुमची? उद्या रात्री. हम्म. पुण्याला पुण्याला खूप थंडी आहे. हो, थंडी तर आहे. हँड हम्म. ग्लोव्ह घ्यावे लागते, स्वेटर वगैरे सगळं. येस येस, थंडी खूप आहे बाळांनो. ओके. बाकी कोणाचे काय डाऊट? ओ माय गॉड, डाऊट. अर्चितला डाऊट आहे, राहीला डाऊट आहे. वेअर इज अर्चित? हम्म. बोल बाळा. मॅम हम्म. मॅम माझं आहे ना थर्ड हम्म. क्वेश्चनचा आन्सर 35 इयर्स येत आहे. हा, 35 इयर्स हे काय येतं? कारण 25 इयर्स हे कधी सांगितलेलं आहे त्यांनी? 5 इयर्स अगोदरचं. राईट अर्चित? येस. अगोदरचं 25 सांगितलंय. मग जर 5 वर्षानंतर, म्हणजे आता समज 2020चं जर एज तुला सांगितलं गेलं की त्यांचं 5 इयर्स आहे. ओके बेटा. आणि तुला येस. सांगितलं की 2025 मध्ये त्यांचं एज किती येईल, तर तू तेव्हा काय सांगशील? 35. कारण कोमलचं आणि श्वेताचं एज काय होतं? 5 इयर्सने वाढतं. ओके बेटा. त्यामुळे ते काय झालं? 35. पण 35 एज आल्यानंतर ते क्वेश्चन मध्ये काय सांगतायत की याच्या पुढे 5 इयर्सने किती होईल एज, तेव्हा पण तुला काय करावं लागेल? 35 प्लस श्वेताचं 5 प्लस कोमलचं 5, असं 5 इयर्सने वाढवावं लागेल. राईट? येस. त्यामुळे किती येते आन्सर? 45. 45. ओके. येस. हम्म. राही, बोल बाळा. मॅम तोच डाऊट होता मला पण. झाला क्लिअर? हो, तुम्ही बोलले तर झाला क्लिअर. हम्म. मॅम आज चिल्ड्रन्स डे होता ना? यस बेटा. होता नाही आहे. हा दॅट्स आहे. वाय स्पृहा इज वेटिंग फॉर मी. मॅम, येस. यू आर फॉरगेटिंग समथिंग. येस स्पृहा? येस. सगळ्यांनी आधी टाकलं होतं चॅट बॉक्स मध्ये. हो, यस. की हॅपी चिल्ड्रन्स डे म्हणून. तर माझ्याकडूनही सगळ्यांना तुम्हाला हॅपी 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 वाला चिल्ड्रन्स डे. खूप साऱ्या थँक्यू थँक यू. मॅम. चॉकलेट्स घ्या, खूप सारे माझ्याकडून. आता कधी भेटाल तुम्ही? एक मे बी स्पृहा भेटेल. ओके. उद्या पुण्यात येणार आहे मॅम मे. आता माहित नाही. ओके. किंवा चिन्मय आता भेटेल. मॅम बट सगळ्यांना खूप स्पृहा खूप शुभेच्छा आमच्याकडून पण भेट माझ्याकडून. टीचरांना. असेच मोठे होत राहा, पण तुमचा चाइल्डिशपणा काही सोडू नका. असेच चाइल्ड राहा, असेच बालिश राहा, असेच छान दिसता तुम्ही. ओके गाईज? स्पृहा स्पृहा आमच्याकडनं पण टीचरांशी भेट हा. आता माहित नाही मला, झालं तर. मॅम आता मला तुम्ही सायन्स पार्कच्या जवळ राहतात ना? येस बेटा. आता मॅम माहित नाही, म्हणजे आमच्याकडे असं काही ऍक्च्युअली मला माझ्या आत्याला पण भेटायचं होतं त्या स्पॉट वर. ती पण हम्म. सायन्स पार्कच्या जवळ राहते. पण
आमच्याकडे इन्स्ट्रक्शन दिले रिलेटिव्हला मिळणं अलाउड नाही. येस, कारण तुम्ही कुठेही जाल ना, हा. तुम्ही असे बालिश हरवलं आहात सगळे. वगैरे तर तुम्ही बालिश आहात सगळे. हा. कुठे गेला म्हणजे टीचर तुम्ही टीचर्स व्हिडिओ लोकांना ऑन करा ना. टीचर्स लोकांना तुम्ही ऑन करत नाहीत. चिटिंग टीचर आहे. व्हिडिओ ऑन करा. हा ओके, आपण एक डे ठरवूयात. मी व्हिडिओ ऑन करेल. ओके, हा नाही मॅम चालेल. आताच. मॅम आताच आमची आताच करा. चिल्ड्रनची विषय आहे. हा आमची चिल्ड्रनची बरोबर. विषय आहे. ओके. तुम्ही व्हिडिओ ऑन करायचा. 1 मिनिट हा. येस. आणि कधी पण नाही केलं तुम्ही आतापर्यंत. हा ना. कोणाकोणाला एक्साइटमेंट आहे? मला मला सगळ्यांना मला अनम्यूट करा. आ हमको सगळ्यांना अनम्यूट करा. समृद्धी फक्त राहिली. 6 जणच आहेत. फक्त 7 जणच आहेत. 7 जणच राहिले. समृद्धी राहिली. तिला बाकी सगळे मॅम गेले. 6 जण. समृद्धीला हो unmute करा. हो. मॅम 6 जण. मॅम समृद्धीला अनम्यूट करा. ओके, आपण एक फोटो घेऊयात सगळ्यांचा चिल्ड्रन्स डेच्या. ओके. ओके, मी एक फोटो मॅम घेते. फक्त 6 माझा व्हिडिओ दिसते का बघा फोटो. सगळ्यांना? टीचर भेटले. दिसतंय येस. मॅम. हा दिसताय. रोज व्हिडिओ ऑन करायचा. रोज 1 व्हिडिओ ऑन मिनिट हा, केला 1 टीचर. मिनिट. सान्वी, व्हिडिओ ऑन कर बेटा. सगळ्यांनी असं करा.